नमस्कार. मागच्या व्हिडिओमधून आपण बघितलेलं की कॅश डिपॉझिट आपण एनएसडीएल बँकेमध्ये कसं करणार आहे ते. आता आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत की कॅश विड्रॉल हे फंक्शन नेमकं काय करणार आहे ते. तर हे नवीन फीचर्स कंपनीने दिलेले आहे. तर एनएसडीएल बँकिंग सर्व्हिसचे जे आमच्याकडे राईट्स आहेत तर त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा. आपण बघणार आहोत की कॅश विड्रॉल सिस्टम कशी चालणार आहे. तर एनएसडीएल कॅश विड्रॉल सिस्टममध्ये काय काय लागणार आपल्याला? बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन, OTP आणि विड्रॉल कॅश इन्स्टंटली, ट्रान्झॅक्शन इन्फॉर्मेशन. आता ज्यांचे अकाउंट पॅन कार्डद्वारे ओपन केलेत किंवा ज्यांनी अकाउंट उघडताना पॅन कार्ड दिले तर त्यांना महिन्याचं 30 ट्रान्झॅक्शन आहेत त्यांच्यासाठी फ्री. आणि मंथली लिमिट त्याचं आहे 60,000 रुपये आणि मिनिमम आणि मॅक्झिमम अमाऊंट पर ट्रान्झॅक्शन आहे 1,000 ते 30,000 रुपये. किती 1 ते 30,000पर्यंत, 1,000पासून 30,000पर्यंत असे 60,000 रुपये एका महिन्यात विड्रॉल करू शकता अकाउंटमधून, जे की 30 ट्रान्झॅक्शनमध्ये आपण कंप्लीट करू शकता. आणि ज्यांनी फॉर्म 60 भरला आहे, म्हणजे 60 नंबरचा फॉर्म, किंवा ज्यांनी विदाऊट पॅन कार्ड अकाउंट ओपन केले तर त्यांच्यासाठी 5 ट्रान्झॅक्शन फ्री आहेत. म्हणजे 5 ट्रान्झॅक्शनचं त्यांना लिमिट आहे आणि महिन्याचं लिमिट 50,000 रुपये आहे. 1,000पासून 10,000पर्यंत ते ट्रान्झॅक्शन करू शकतात. तर ते विड्रॉलसाठी पण लिमिट दिलेलं आहे त्यांना. तर कस्टमरला 0.5% ते 5 रुपये अशी ह्यातली जी काय अमाऊंट मोठी असेल तेवढी अमाऊंट चार्ज लागणार आहे आणि ती अमाऊंट कस्टमरच्या एनएसडीएल बँकेच्या अकाउंटमधून डायरेक्टली कट होणार आहे. तर याच्यासाठी आपल्याला कॅश डिपॉझिट सारखेच याच्यामध्ये एलिजिबिलिटी आहे. कस्टमरच्या अकाउंटला लागणारे त्याला एनएसडीएल बँकेमध्ये रजिस्टर मोबाईल नंबर, अधिकारी वॉलेटला बॅलन्स आणि आधार नंबर. प्रोसेस सेम आहे. प्राईसमध्ये अधिकाऱ्यांनी आपल्या ॲपमध्ये लॉग इन करायचं आहे. एनएसडीएल बँकिंग सोल्युशन त्या अंतर्गत कॅश विड्रॉल जी टाईल्स नवीन आलेले आहे टाईल्सवर क्लिक करायचं, रजिस्टर मोबाईल नंबर टाकायचा, रजिस्टर मोबाईल नंबरवर आलेला OTP टाकायचा. त्यानंतर कस्टमरचा आधार नंबर आणि अमाऊंट टाकायची किती आपल्याला विड्रॉल करायची ती. त्यानंतर बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन करायचं आणि ट्रान्झॅक्शन तुमचं कंप्लीट होणार. आणि तुम्ही ती अमाऊंट कस्टमरला देऊ शकता. कस्टमरच्या अकाउंटमधून ती वॉलेटला तुमच्या जमा होतील पेमेंट. तर आपण जे काही ह्याच्या अगोदर AFS विड्रॉल करत होतो किंवा AFS डिपॉझिट करत होतो, सेम सिस्टम आहे. फक्त आपल्याला आता हे सेपरेट डायरेक्ट हे आलेलं आहे, ऑप्शन आलेलं आहे. आपल्याला AFS मध्ये जाऊन ते करायची गरज नाही. आपण इकडे डायरेक्ट आपल्या एनएसडीएल कस्टमर जे आहेत एनएसडीएल पेमेंट बँकेचे त्यांच्या इकडे डायरेक्टली सेपरेट ह्याच्यामधून पैसे काढू शकतो आपण. त्याच्यानंतर हे कसं वर्क करतं किंवा तुम्हाला त्याचा जर कम्प्लीट व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही कंपनीच्या इथे क्लिक करून कंपनीकडचा व्हिडिओ पण बघू शकता. आता ह्याच्यात काही प्रश्न जे काय पडतात तर त्या काही प्रश्नांचे उत्तर कंपनीने दिलेले आहेत. पहिला प्रश्न आहे की विच कस्टमर कॅन यूज कॅश विड्रॉल फॅसिलिटी. कॅश विड्रॉल फॅसिलिटी कुठले कस्टमर हे वापरू शकतात? तर ज्यांचे एनएसडीएल बँकेमध्ये सेविंग किंवा करंट अकाउंट ॲक्टिव्ह आहे ते सर्वजण डिपॉझिट आणि कॅश विड्रॉल अशा दोन्ही फॅसिलिटीचा वापर करू शकतात. आता तुम्हाला जर पैसे काढायचे असेल तर काय लागणार आहे, तर कस्टमरला मोबाईल लागणार आहे, स्वतःचा मोबाईल नंबर ते टाकण्यासाठी. नंतर आधार नंबर लागणार आहे आणि डिपॉझिट करायचं असेल तर कॅश आणि विड्रॉल करायचं असेल तर कॅशची काही गरज नाही. त्यानंतर लिमिट आता आपण बघितलं वरती लिमिट 5 लिमिट आहेत नॉन पॅन होल्डरला आणि पॅन होल्डरला 30 हे येतं. त्यानंतर चार्जेस पण बघितले आपण 0.5% आणि 5 रुपये, जी अमाऊंट मोठी असेल ते अमाऊंट.
तर याच्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अधिकारींना कुठल्याही प्रकारची कस्टमरकडून फी एक्स्ट्रा घ्यायची गरज नाही आहे. कारण कस्टमरच्या डायरेक्ट अकाउंटमधून पैसे कट होणार आहेत. अधिकारी वॉलेटमधून कुठलेही पैसे कट होणार नाहीत. तर महत्वाचा प्रश्न असा आहे की कॅन एनीवन विथड्रॉ कॅश फ्रॉम कस्टमर्स अकाउंट? नो. फक्त तो कस्टमर किंवा ती कस्टमर फक्त त्या अकाउंटमधून पैसे काढू शकते. कारण OTP व्हेरिफिकेशन होणार आहे आणि बायोमेट्रिक महत्वाचं म्हणजे व्हेरिफिकेशन होणार आहे. बऱ्याच जणांना वाटतं की आपण फक्त मोबाईल नंबर असला तर पैसे काढू शकतो. तर तसं नाही आहे. ज्याचा अकाउंट आहे तो स्वतः व्यक्ती लागणार आहे, कारण त्याचं बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन होणार आहे. तर अशा प्रकारे आपण कॅश विथड्रॉल आणि कॅश डिपॉझिट बद्दल आपण जाणून घेतलं. तर आपण याचा वापर करून आपल्या कस्टमरला कॅश डिपॉझिट किंवा कॅश विथड्रॉल हे सर्व्हिस देऊ शकता. आपल्या चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि इतर पण अधिकारी लोकांना ह्या चॅनलबद्दल सांगा. धन्यवाद.